वार्तांकन रोखठोक बातमी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त व महापौर 8 दिवसांपासून शहरातील आदिला नदी व नाल्यातील गाळ काढण्याच्या सूचना देत आहेत। ते स्वतः जागोजागी जाऊन पाहणी करतायत। दुसरीकडे आदिला नदी गाळ कचरा झाडी झुडपांनी तुंबल्याचं पाहायला मिळते। आदिला नदीतील गाळ काढून पूर्ण झाला असून त्यासाठी अंदाजे 45 लाखांचा खर्च झाल्याचं विभागीय अधिकारी सुनीता हिबारे सांगतायत। मात्र प्रत्यक्षात गाळ जैसे थे असल्याचं दिसून येत आहे। मागच्या वर्षी पावसाळ्यातील अनुभव असताना देखील यंदाचा पावसाळा काही दिवसांवर असताना आदिला नदी गाळानं तुंबलेली दिसते। चिंतेची बाब म्हणजे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि महापौर विनायक कोंड्याल या प्रमुखांनी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। आदिला नदी पात्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अजूनही गाळ असून कचरा झाडी झुडपे पाहायला मिळतात। नदीच्या स्वच्छतेचे केवळ 15%च काम झाल्याचं दिसतंय। पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होईल अशी सद्यस्थिती आहे। त्यामुळे नदी पात्रातील गाळ झुडपे काढण्यासाठी खर्च केलेला पैसा नेमका गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय असं नागरिक म्हणतात। नदीतील गाळ कचरा तातडीनं न काढल्यास मुसळधार पावसात मागच्या वर्षीप्रमाणे स्थिती येणार आहे। पुन्हा ऐनवेळी आमच्यावर राहते घर सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याची वेळ येऊ शकते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।